आणि राहिला विषय उपोषण, जरांगेने 30 तारखेपासून उपोषणाची जरी घोषणा केली असेल तर म्हणजे राज्याच्या गृह विभागाला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझी कळकळीची विनंती आहे, या जरांगेच्या आंदोलनाजवळ उपोषणाजवळ सीसीटीव्ही कॅमेरे लावा, याच्याजवळ याच्या लोकांना स्वयंसेवकाला एंट्री देऊ नका. याला सगळ्या गोष्टी तुमच्या शासनाच्या अधिकारी शासनाच्या कर्मचाऱ्याच्या माध्यमात झाल्या पाहिजे. याच्या तपासण्या सरकारी डॉक्टरांकडून फक्त झाल्या पाहिजे. नाहीतर ह्यो गोधडीतून काजू खाणारा गोधडी योद्धा ह्यो आणि खाऊन पिऊन उपोषण करणारा, खरं तर हे 2 दिवस ओरिजिनल उपोषण केला तर याचे डोळे पांढरे करून कोपऱ्यात जाऊन पडणारा योद्धा आहे. त्यामुळे याच्या उपोषणाजवळ सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे. याच्या उपोषणाला पूर्ण अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली उपोषण करावं, आणि नाही केलं तर नक्कीच आम्ही तिथं जाऊन सीसीटीव्ही लावले का नाही ते सुद्धा पाहणार आणि जरांगेचा जशास तसं उत्तर देण्याचं सुद्धा आम्ही काम करू. जरांगेला जशास तसं जरांगेचा कार्यक्रम करण्याचं सुद्धा आम्ही काम करणार.